गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी 14 वर्षांच्या मुलींकरता देशव्यापी HPV लसीकरण कार्यक्रमाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधून केला प्रारंभ। हे अभियान देशातली नारी शक्ती सशक्त करण्याच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। पंतप्रधानांनी राजस्थानमध्ये 16,680 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचा केला प्रारंभ, उद्घाटन आणि पायाभरणी। पंतप्रधान गुजरात दौऱ्यादरम्यान साणंद इथे ATMP सुविधेचं उद्घाटन करणार। देशाच्या सेमीकंडक्टर उत्पादनात महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार। गेल्या दशकभरातील सुधारणा आणि भारताच्या वाढलेल्या सामर्थ्यामुळे जगातील विकसित राष्ट्र भारतासोबत व्यापार करार करण्यासाठी उत्सुक, पंतप्रधान नरेंद्र मोदी। 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी मुंबईत दाखल। भारत अमेरिका अंतरिम व्यापार करारात देशाच्या कृषी आणि सूक्ष्म लघु तसंच मध्यम उद्योग क्षेत्राच्या हिताला सर्वोच्च स्थान देण्यात आल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन। मुंबईतील NTCच्या बंद पडलेल्या गिरणी कामगारांच्या थकीत देण्यांसंदर्भात राज्य सरकार केंद्र सरकारशी समन्वय साधत असून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या वर्षभरात देणी देणार, कामगार मंत्री आकाश फुंडकर। राष्ट्रीय विकास आणि जागतिक कल्याणासाठी विज्ञान तंत्रज्ञानाची सांगड घालण्याच्या निर्धाराचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय विज्ञान दिनी पुनरुच्चार। आणि ICC T20 विश्वचषक स्पर्धेत आज पाकिस्तानचा सामना श्रीलंकेशी। नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी आदिती पाटील आपलं स्वागत करते।